गंजा चुकीचं डिझाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळला। चौकशी समितीच्या अहवालामध्ये ठपका। दोषींवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांच्या अब्रू नुकसानी प्रकरणी संजय राऊतांना कोर्टाचा दणका। 15 दिवसांचा कारावास, 25,000च्या दंडाची शिक्षा। पण अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देत जामीन मंजूर। लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली। एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट। राज ठाकरे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर। जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार। विदर्भातनं पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपने विद्वान असल्याच्या थाटात पक्ष फोडले। शिवसेना राष्ट्रवादीचे खुर्द आणि बुद्रुक झाले। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उडवली खिल्ली। एमपीएससीच्या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल। छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल। विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला आणलं। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल। ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये मुख्य लढत। मतमोजणी स्थगित करण्यास नकार देत निकाल जाहीर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। पॅरासिटामॉल पॅनडीसह 53 औषध गुणवत्ता चाचणीत फेल। ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने जाहीर केली यादी। सर्वसामान्य आजारांवरच्या औषधांचा समावेश असल्यानं खळबळ। तुमच्या 3 पिढ्या आल्या तरी जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा 370वा कलम येणार नाही। अमित शहांचा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला इशारा। भारत आणि बांगलादेश दुसरी कसोटी उद्यापासून। कानपूरच्या सामन्यावर पावसाचं सावट। दोन्ही संघ 3 फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।